माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचं नवे महाराष्ट्राचं समीकरण बदलणार आहे अशा पद्धतीने जे सांगितलं जातं त्या धैर्यशील मोहिते पाटलाचं नावच पवार साहेबांना आठवेना। धैर्यशील मोहिते पाटलाला स्वतःला सांगावं लागलं की मी धैर्यशील मोहिते पाटील आहे, नाहीतर साहेब त्यांना धवलसिंह मोहिते पाटील समजत होते। त्यामुळं ज्यांना स्वतः पवार साहेबच ओळखत नाहीत त्यांना महाराष्ट्रात सोडून द्या, त्यांची ओळख फक्त त्या अकलूजपुरती मर्यादित राहिलेली आहे। त्यांच्या कुटुंबातला बाळादादांचा मुलगा विजय चौकातून म्हणजे जिथं सर्व मोहिते पाटील परिवार जिथं राहिलाय त्या विजय चौकातून ग्रामपंचायतीला पराभूत झाला। खासदारकीची कुठं स्वप्न बघताय? যারা হাম্বা হাম্বা রো রো করে, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা বাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা বাম্বা বাম্বা, হাম্বা হাম্বা রাম্বা রাম্বা কাম্বা কাম্বা, দুম্বা দুম্বা বুম্বা বুম্বা বাম্বা বাম্বা। आणि आपल्याला अयोध्येत जर राम मंदिर हवा असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही। आणि फक्त अयोध्येत राम मंदिर नको आहे, जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर लाहोर आणि कराची मध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं राम मंदिर बांधू। नो 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 भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात जरी कोणी उभं राहिलं, माझी आई आली, आई जरी उभं राहिली तर मतदान द्यायचं नाही, मी उभा राहिलो मलाही मतदान द्यायचं नाही, माझा भाव आहे भावाला आहे भावाला मी मतदान द्यायचं नाही। मग तुम्ही देणार का कुणाला मतदान? बिरोबाची शपथ आहे। आणि महाराजांनी जे काम केलंय हे सोलापूरकर कधी विसरणार नाहीत। मोठ्या प्रमाणात हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी सोलापूरच्या विकासासाठी महाराजांनी आणलाय। तर महाराष्ट्राचे हे नापास खासदार म्हणावे लागतील डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज सोलापूरचे खासदार आहेत। त्यांनी केवळ 50 लाख मोदी ऐसा करणार आहे, मोदी तसा करणार आहे, मोदी इथे जाणार आहे, मोदीची सभामध्ये एवढे लोक आहे। अरे लोकच फक्त दाखवते, काम पण दाखवा ना। आणि जेव्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये आले ते आमचे आदरणीय पवार साहेबांवर बोलतात, अरे बच्चा बच्चा ही आहे, बाप बाप ही आहे। माझ्या पक्षाने मला ज्या ज्या वेळी जे जे सांगितलं ते मी केलं। मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असतो की हसन मुश्रीफचा असतो, पहिलं पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो आणि त्यात झालं गो अहेड, मग मी थांबणार नाही। दर्जेदार आणि रोखठोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।